मराठी, ते धडक ते धडक. चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील एरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, एरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात मायनी रस्त्यावर डंपर खाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झालाय. मायनी रस्त्यावरील पाटील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात महादेव शिंदे यांचा डंपर खाली चिरडून मृत्यू झालाय. महादेव शिंदे हे नागेवाडी येथे पोस्टमॅन असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर डंपर चालकाने पलायन करून थेट पोलीस स्टेशन गाठलंय. विट्यात मायनी रस्त्यावर डंपर खाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मायनी रस्त्यावरील पाटील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातात महादेव शिंदे यांचा डंपर खाली चिरडून मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महादेव विनंदा शिंदे वय 53 हे नागेवाडी येथे पोस्टमॅन म्हणून कार्यरत असून ते विटा येथील पोस्टात निघाले होते. त्यानुसार मायनी रस्त्यावरील पाटील पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या खाऊ गल्ली समोरून वळून महादेव शिंदे हे पोस्टाच्या दिशेने निघाले होते. तर यावेळी मायनी रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे निघालेल्या डंपरच्या पाठीमागील चाकाखाली सापडून महादेव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपर चालकाने पलायन करून थेट पोलीस स्टेशन गाठल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली असून पोलिसांनी पंचनामा करून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक